परिषद कारंजा वतीने आज दिनांक मे 20 रोजी सर्व विभाग प्रमुख यांची शहरातील अनधिकृत होर्डिंग्ज व बॅनर काढण्याबाबत मुख्याधिकारी दीपक मोरे यांनी कारंजा शहरातील सर्व अनधिकृत होर्डिंगबाबत तातडीने आढावा बैठक घेऊन त्वरित ही मोहीम राबवली व कारवाई करण्याच्या सूचना संबंधित कर्मचारी यांना दिल्या आहेत. सदर मोहिमेमध्ये नगर परिषद कर्मचारी यांचे विविध पथक स्थापन करण्यात आले असून आजपासून धक मोहीम चालू झाली असून नगर परिषद कर्मचारी यांनी सर्व होर्डिंग धारकांना नोटीस बजावण्यात आल्या असून सदर अनधिकृत होर्डिंग येत्या 3 दिवसात होर्डिंग धारकांनी स्वखर्चाने काढून घेण्याबाबत सक्त सूचना दिल्या आहेत. होर्डिंग न काढल्यास नगर परिषद तर्फे कडक कारवाई करण्यात येणार असून लावलेले होर्डिंग नगर परिषद काढणार असून येणारा सर्व खर्च होर्डिंग धारकाकडून करण्यात येईल. तसेच ज्या होर्डिंग धारकांना होर्डिंग लावायचे आहे त्यांना नगर परिषदेची रीतसर परवानगी देण्यात येईल. तरी विनापरवाना जाहिरात फलक, बोर्ड, बॅनर, फ्लेक्स, पोस्टर, साईड आणि फ्रंट मार्जिनमधले नामफलक इत्यादी तात्काळ काढून घेऊन होर्डिंग धारकांनी नगर परिषदेस सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी दीपक मोरे यांनी केले आहे. कारंजा अस्मिता न्यूज करिता महेंद्र गुप्ता, मुख्य संपादक कारंजा लाड.